श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही ब्लाऊजला बाही योग्य पद्धतीने नाही जॉईंट केली तर तुमचे शोल्डर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात। तर योग्य पद्धतीने बाही कशी जॉईंट करायची ते आपण बघूयात। तर सर्वात आधी स्केल पट्टी ठेवून सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आणि बघा इथे बघा शिल्लक असं थोडंसं फॅब्रिक आहे ते इथे मी कट करून घेते, तुम्ही सुद्धा असं चेक करून घ्यायचं। ठीक आहे, आता बाही कशी जॉईंट करायची ते इथे बघूया। बाहीचं सेंटर कट करून घ्यायचं, त्यानंतर इथे बघा बाहीचा खोल भाग फ्रंट भागाकडून लागला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची। त्यानंतर मधून मी ठेवला अशा पद्धतीने मशीनवर। आता बघा 1 इंच या बाजूने आणि 1 इंच पाठीमागच्या बाजूने म्हणजे 2 इंच हे जे मार्जिन केलं इथे सरळ टीप आली पाहिजे। परत मी तुम्हाला जिकडे आपली मशीन फिरेल तेव्हा मी तुम्हाला स्पष्टपणे इथे दाखवते। इथे बघा पूर्ण असं डबल टीप टाकत घेऊयात आपण परत एकदा। हे बघा अशा पद्धतीने डबल टीप टाकत आलेली आहे। आता बघा फ्रंट भागाकडून 1 इंच आणि बॅक भागाकडून 1 इंच सरळ इथून इथपर्यंत सरळ टीप आली पाहिजे। त्याने काय होतं आपल्या बॉडीला ब्लाऊज व्यवस्थित बसतं आणि शोल्डर उतरत नाही। ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। हे बघा असं करत करत पूर्ण बाही जॉईंट करून घ्यायची। हे बघा तुम्हाला जॉईंट झालेली बाही मी तुम्हाला एकदा स्पष्टपणे इथे दाखवते कशी आपली बाही जॉईंट झाली पाहिजे, म्हणजेच तुमची बाही व्यवस्थित जॉईंट झाली आहे हे तुम्हाला कळेल। हे बघा इथून इथपर्यंत सरळ टीप आल्याने स्ट्रेट ब्लाऊज होतं आणि व्यवस्थित आपलं शोल्डर सुद्धा उतरत नाही आणि फिनिशिंग सुद्धा सुंदर येते। हे बघा गळ्याकडून थोडंसं झुकता आकार पाहिजे एवढं काळजी घ्यायची। तर कटिंग करताना प्रत्येक गोष्टीची काळजी केलं तर